जे हरी विठ्ठल मन्नत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगर शहरामध्ये दाखल झालेली आहे। मोठ्या संख्येने भाविक जे आहे आता पालखीच्या दर्शनासाठी जे आहेत ते दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पालखीचे प्रमुख जे आहेत ते आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून पालखीचं नियोजन आणि व्यवस्था कशी चालू आहे ते माहिती जाणून घेऊ। महाराज जे हरी, कशा पद्धतीने पालखी चालू आहे, वारी कशा पद्धतीने सुरू आहे? संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज वारकरी संप्रदायाचे आद्यगुरु आहे, आद्यपीठ आहे। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर या ठिकाणी सगळा पायी पालखी सोहळा गेल्या 13 दिवसापासून चालू आहे। या ठिकाणी सर्व चालत असताना आपल्या या वारीमध्ये 29 दिवसाचा साधारण हा पूर्ण प्रवास असताना शासन असेल, प्रशासन असेल, ग्रामस्थ असेल, स्वयंसेवी संस्था असेल, अशा अनेक संस्था या ठिकाणी आपल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी आपल्या धडपड करत असतात, सेवा करत असतात। साधारणतः आता लाखभर समाज गेल्या आपल्या इतिहासामध्ये लाखभर समाज आपल्या या ठिकाणी प्रथमच आपल्या अहिल्यानगरमध्ये दिसतोय। उद्याचा दिवस या ठिकाणी संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा 739वा आपला या ठिकाणी समाधी सोहळा उत्साह साजरा होत असतो। आणि ज्यावेळेस परवा आपण पंढरपूरच्या दिशेने निघतो तर साधारणतः 1.25 लाखाच्या पुढे या ठिकाणी समाज आपल्याला या ठिकाणी आपल्या वारकऱ्यांच्या मध्ये दिसत आहे। दिंड्या आहेत यावर्षी दाखल? यावर्षी आपल्या या वर्षी साधारणतः 61 दिंड्या संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या समवेत चालू आहे। आणि या ठिकाणी वारकरी एक अंतकरणापासून या ठिकाणी शासनाने सांगितलं किंवा हवामान खात्याने सांगितलं का अल्नियोचा जो प्रभाव पडणार आहे, यंदा पाऊस कमी आहे, पण बघा ज्याचे आले देवाची क्षमता तेथे कोणाचे चाले ना। देवाने ठरवलंय त्या माझा शेतकरी, माझा कष्टकरी, माझा वारकरी सुखी झाला पाहिजे, त्यामुळे इतका चांगला पाऊस या ठिकाणी पडलेला आहे। त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांमध्ये, वारकऱ्यांमध्ये या ठिकाणी सर्वांमध्ये असा आनंदमय वातावरण आणि वारी खूप अतिशय चांगली चाललेली आहे। त्र्यंबकेश्वर मध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला होता, वारीवर देखील त्याचं संकट सावट होतं। अशा पद्धतीने नंतर पाऊस जे आहे ते कमी झाल्यानंतर वारी जी आहे निघालेली आहे। आता जे आहेत वारकऱ्यांच्या मनामध्ये भावना कशा पद्धतीने आहे? वारी म्हणजे प्रस्थान ज्या दिवशी चालू झालं त्या दिवशी प्रस्थान चालू झाल्यापासूनच पाऊस सुरू झाला। जसं जसं निवृत्तीनाथ महाराज पुढे येत आहेत त्याचप्रमाणे सगळे वारी आपल्या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना पाऊस पडतोय। पण बघा पाऊस असल्यामुळं पावसाचा जो प्रकार आहे, पाऊस जो पडतो वाटलं होतं वारकऱ्यांमध्ये उत्साह कमी होईल, पण त्यापेक्षा दुपटीने उत्साह पूर्ण वारकऱ्यांमध्ये आला। कारण पेरण्या खोळंबल्या होत्या, यावेळेस पाऊस उशिरा होता त्यामुळे पेरण्या देखील खोळंबल्या होत्या। वारकरी येतील की नाही माहिती? वारकरी हा एक विषय असा आहे, वारी जीवनामध्ये वर्षातून एकदा वारी घडावी आणि हे प्रत्येकाच्या वारकऱ्याच्या मनात असतं। आणि ही वारी आपल्या अंतकरणापासून देवाच्या समर्पित भावाने एक साधक अवस्थेमध्ये आपल्या या ठिकाणी व्यवस्थाचा विचार न करता, ना निमंत्रणाचा विचार करायचा आहे। वारी फक्त एक देवाकडं आपलं एक मागण्याकरता, देवाचं दर्शन घेण्याकरता, माझा शेतकरी सुखी झाला पाहिजे याकरता सर्व वारकरी जात असतो। आता पुढील 2 दिवस जे आहे संजीवन समाधी सोहळा अहिल्यानगर मध्ये होणार आहे, त्याच्या संदर्भात काय नियोजन करण्यात आलेलं आहे? या ठिकाणी मनपा अहिल्यानगर यांच्या माध्यमातून उत्कृष्ट पद्धतीने चांगला मंडप दिलेला आहे। त्या ठिकाणी पूर्ण व्यवस्था आपल्या शासनाच्या वतीने करण्यात आली आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, हमाल मापारी संघ असेल, त्याचप्रमाणे सगळं व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्था तिथल्या ज्याही असेल ते वारकऱ्यांची सेवा करण्याकरता प्रत्येक जण आपल्या हेरारीने भाग निवृत्तीनाथांच्या कार्यामध्ये आपला हरीचा वाटा काहीतरी राहावा हे प्रत्येकाच्या मनात असतं, तो व्यक्ती करत असतो। नक्की काय आहे, आता वारकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल? वारी कशा पद्धतीने करावी, कशा पद्धतीने वारी व्हावी असं वाटतं? नक्कीच वारकऱ्यांना संदेश मी एकच सांगेल, जे शासन असेल, संस्थान असेल, या ठिकाणी वारकरी हा वारी मधला मुख्य केंद्रबिंदू आहे आणि वारकऱ्याची व्यवस्था करणं हे संस्थांचं, शासनाचं एक कर्तव्य आहे। फक्त वारकऱ्यानं ते नियम जे सांगितलेल्या सूचना त्या सूचनेचं पालन करावे। जसे की प्लास्टिक बंदी आहे, स्वच्छता आपण राखली पाहिजे, पाण्याचा उपयोग व्यवस्थित केला पाहिजे, जे आपल्या निर्मल वारीच्या माध्यमातून जे शौचालय आहे त्याचाच वापर करत राहिलं पाहिजे। अशा व्यवस्था आणि ह्या ज्या सुखसोयी त्या सुखसोयीचा व्यवस्थित वापर केला पाहिजे। ही विठ्ठलाकडे यावेळेस काय मागणार आहे?
विठ्ठलाकडे एकच मागणार आहे, माझा शेतकरी राजा, माझा बळीराजा सुखी झाला पाहिजे, उत्कृष्ट पाऊस पडला पाहिजे आणि त्यानंतर शासनाने माझ्या शेतकऱ्यांकरता एक चांगलं धोरण या ठिकाणी मागावं, हीच या शासनाला भगवंत पंढरीश पांडुरंग परमात्मा चांगली सद्बुद्धी देव, हेच देवाकडे मागणार आहे. नक्कीच शासनाकडे जे आहे शेतकरी राजा जो आहे तो बळी सुखावला पाहिजे अशी मागणी यावेळेस त्या विठुरायाकडे मागणार असल्याचं सांगितलं जात आहे. गिरीश राजकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर.